यस, सर्वांनी ग्राउंड खाली करा. ग्राउंड सर्वांनी खाली करा. चल लवकर. जे टीम आहेत टीमला विनंती आहे. तसेच आज इकडे जे उपस्थित संघमालक आहेत त्यांनी जरा मंचावर यायचं आहे प्लीज. उपस्थित आमचे मान्यवर संघमालक असतील त्यांनी जरा मंचावर यायचं आहे. मंचावर हॅलो 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 हॅलो. तसेच आपल्या ह्या सामन्यांना जे पंच आपल्या इकडे लाभलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपली कामगिरी सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर जे मी दोन्ही संघ बोलते सर्व संघांनी जरा बाहेर या. ग्राउंड मधून बाहेर या लवकर. सर्व संघांनी टीम मीटिंग नंतर करा. तुम्ही बाहेर या पहिले. पहिला जो राऊंड असेल पण राऊंड नाही पहिल्या राऊंडच्या पहिल्या 3 मॅच असतील. प्रत्येक टीमची मॅच असेल ना पहिली ती फक्त 4 ओव्हरची असते. नंतर सगळं 3 ओव्हरचं. ठीक आहे. पहिली फक्त मॅच प्रत्येक टीमची 4 ओव्हर. टॉस रांगणाने जिंकले ना. काय टॉस रांगणाने जिंकले आणि त्यांनी फिल्डिंग घेतली. ठीक आहे. चला लवकर. जरा मी विनंती करतो जे कोणी संघ तिकडे उपस्थित आहेत मैदानात जरा बाहेर यायचं आहे. आपण बाहेर या. कमिटी मेंबर्स त्यांना जरा बाहेर काढा. 12 चेक कर एकदा. पक्का 12 असले पाहिजेत. चला रांगण्यावाले सर्व प्लेयर्स त्यांनी स्टेजच्या लेफ्ट साईडला यायचं आहे मंडपामध्ये. आणि पुरंदरवाले आपण राईट साईडच्या मंडपामध्ये यायचंय लवकर. पुरंदर राईट साईडला, रांगण्यावाले लेफ्ट साईडला. पुढच्या सर्व टीमने सुद्धा हेच आपल्याला नियोजन करायचं आहे. त्यानुसार पुढे जायचं आहे. तसेच जे मैदानात उपस्थित आहेत त्यांनी मैदानाच्या बाहेर जायचं आहे. बाउंड्री कपड्याच्या बाहेर जायचं आहे. बाकी काढूच नका. ठेवून द्या सगळे खाली. हे पण किती आता 3च काढतोय. लागणार एक काढून दे. अजून एक काढून नको इथे ठेवलं. हे 6 बॉल आहेत ना. मी मागवतो ना बॉल. अरे मी मागवतो ना. एका मॅचला 2-2 बॉल जातील. आणि परत एक हातात द्यायला लागेल ना बॉल मागे एक्स्ट्रा. चला लवकर. टीम मीटिंग झाली असेल जरा मागे या. सगळे मैदानाच्या बाहेर या. चला लवकर. कोण नाही येत. आमचे कमिटी मेंबर्स यांना विनंती आहे कोणी स्कोरिंग चांगलं करत असेल त्यांनी इकडे उपस्थित राहायचं आहे. स्कोररसाठी जो कोणी अच्छा सुमित दिवेकर धन्यवाद. आपण जरा सहकार्य करा. येस ओके जे कोणी असतील त्यांना प्लीज पाठवा. आम्ही त्यांना चेअर वरच्या व्यवस्थित ठेव ना. कोणी आले तर बसतील ना. एक चेअर तिकडच्या काढू नका जास्त कारण वरतीच लागते. गुमगावचे समाजसेवक अनंत खेडेकरजी आपण जरा मंचावर यायचं आहे. गुमगावचे समाजसेवक अनंत खेडेकर साहेब आपण इकडे उपस्थित आहात अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. आपण जरा मंचावर यायचं आहे. ऑन द वे दोघे पण सोबत. कोण जरा ते पिशवी वाजलो की ना. पिशवी वाजलो लगेच. कुठे आतमध्ये हे बघ खुर्च्या आहे काय. खुर्च्या खराब नाही. चला लवकर. 2 टीम आहेत. रांगण्या चॅलेंजर्स आपली फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची आहे. आणि जे काही नियम आहेत ते अंपायर्स तुम्हाला तिकडे सांगतील. तू बोलून घे त्यांच्याकडे. तुम्हाला हे आहे की काय स्कोर
काय बोलतो? चला लवकर रांगणे चॅलेंजर्स, लवकर. जरा इकडचे प्लेयर्स आहेत त्यांनी जरा बाहेर यायचं आहे, बाकी सर्वांनी. आणि माझी एक विनंती आहे, आपल्याकडे चेअर्स आहेत, जे कोणी आपले कमिटी मेंबर्स असतील त्यांनी आपल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर चेअर घेऊन बसा, काही प्रॉब्लेम नाहीये. 2-2 चेअर घेऊन जा, तिकडे बसा जर आपल्याला इकडे काही काम नसेल तर. कचऱ्याच्या चला चला चला. हॅलो 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 हॅलो, आवाज कमी. हॅलो 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 हॅलो, माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो, तिथं आवाज पोचतोय का? हॅलो हॅलो, अंपायर. हॅलो 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 हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मास्टर श्रीवर्धन टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित गवळी प्रीमियर लीग पर्व पहिला आपल्या भेटीला घेऊन येत आहे बादशाह मैदान भायंदर येथे. मी स्वतः योगेश दीपक महागावकर, मुक्काम गोंसे, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड, टेनिस क्रिकेट समालोचक. आज आपल्या इथे प्रथमतच आपल्या सगळ्या गवळी समाज खेळाडूंसाठी एक उत्कृष्ट असा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल म्हसळा श्रीवर्धन टेनिस क्रिकेट असोसिएशन सगळे जे कमिटी आहे त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद मानतो. आज आपल्या या स्पर्धेचं क्षणचित्र धावत. हॅलो हॅलो हॅलो, क्षणचित्र टिपण्यासाठी आपल्यासोबत असतील स्पोर्ट्स एम्पायरचे राकेश रिकामे, श्रवण तोरणकर, आदेश कासार, आदर्श कासार आणि दर्पण शिगवण. तर आजच्या या आपल्या स्पर्धेसाठी ऑफिशियल जे पंच आहेत हेमंत ठाकूर, दिनेश म्हात्रे, संजय सांगेकर सर, या सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो. आपल्या कमिटीचे अध्यक्ष अजिंक्य कासार सर असतील, लंकेशजी धुमाळ असतील, मुकेश बिरवाडकर असतील, संपूर्ण त्यांची कमिटी आहे त्यांच्या सुद्धा मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो. आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्याला इथं आपल्याकडे सुरुवातच होणार आहे. पहिला सामना आहे पुरंदर केसरी विरुद्ध रंगना चॅलेंजर्स. रंगना चॅलेंजर्स या संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताना पुरंदर केसरी या संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. आजच्या या पहिल्या सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांच्या खेळाडूंना कर्णधारांना विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू हा समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. पुरंदर केसरी आणि रंगना चॅलेंजर्स आपल्या संघाचे दोन्ही अतिरिक्त जे खेळाडू असतील ते समालोचन कक्षाकडे पाठवायचं आहे. सगळ्यांनी मैदानाच्या बाहेर व्हायचंय. जे छोटी मुलं आहेत त्यांनी अतिरिक्त खेळाडू कृपया तर सुरुवात होत आहे आजच्या सामन्याला. अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघांना विनंती आहे. आता सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. सुबोध गायकर आणि मुकेश गायकर तर वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गप्रती गोलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव काय संकेत? सो पहिला चेंडू खेळ अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र पंचांनी दोन्ही हात पहिला होता. चेंडू वाईड म्हणून घोषित केल्याने अतिरिक्त धावफळ संख्येने धावफळकाचा मात्र श्री गणेशा होते. धावसंख्या होती ती मात्र 1. सुशांत कांबळे यांचं पुन्हा एकदा चेंडू टोळवण्याचा प्रयत्न होता. चेंडू कार्पेटच्या दिशेने येतोय. संकेत यांच्या जवळ तोपर्यंत फेक येईल. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाज सुबोध गायकर यांना. धावसंख्या होती ती मात्र 2. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना
पुन्हा एकदा पुढील चेंडू सुशांत यांचा मुकेश गायकर यांच्यासाठी. क्या बात, अतिशय उत्कृष्ट गॅप धुंडली आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार, येईल चौकार. आजच्या स्पर्धेतील पहिला चौकार ज्यांच्या नावावरती होते त्यांचं नाव आहे मुकेश गायकर. धावसंख्या होती ती मात्र 6. अतिशय उत्कृष्ट कव्हर क्षेत्र, पॉइंट क्षेत्र झोन निवडला होता. बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू मुकेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरीच धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा मुकेश यांना धावसंख्या होती पहिली षटक प्रगतीपथावरती असताना 7. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला. पहिला चेंडू अतिरिक्त आला होता, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धावाला ती, त्यानंतर मात्र चौकार वसूल केला होता मुकेश यांनी. बघूया पुन्हा एकदा, इथं मात्र चेंडू हवत आहे परंतु चेंडू जाईल मिडॉनच्या डोक्यावरून. येईल एकेरी धाव, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे तर परंतु दुसरी धावही सुद्धा पूर्ण होते. या दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या होती ती मात्र 9. पुन्हा एकदा पुढील चेंडू सुशांत यांचा सुबोध यांच्यासाठी. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट वेगवान पद्धतीचा चेंडू होता. चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ विसावलाय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुशांत यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सुबोध यांच्यासाठी. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता तोपर्यंत क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती मात्र बिनबाद 10. पहिला षटक पॉवर प्लेचा होता. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी केली होती सुशांत यांनी. पूर्ण 6 चेंडूंमध्ये फक्त एक मोठा फटका खेळला मुकेश यांच्या माध्यमातून. एक चौकार आला होता. सलामीची जोडी इथं फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 10. कृपया पंचांनी त्वरात करावी. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत. तर फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल सुबोध गायकर. संकेत यांचा पुढील चेंडू सुबोध यांच्यासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुबोध यांच्यासाठी. पुन्हा एकदा पंचांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम 22 चा वापर करत हा चेंडू वाईट म्हणून घोषित केल्याने अतिरिक्त धावसंख्येने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. धावसंख्या होती ती मात्र 11. पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपात आलाय. पहिल्या षटकामध्ये सुद्धा अतिरिक्त स्वरूपात आला होता. पुन्हा एकदा पुढील चेंडू संकेत यांचा सुबोध यांच्यासाठी. क्या बात आहे, अतिशय खोलवर पद्धतीचा चेंडू होते. त्याला चेंडूला मात्र दिशा देतो तोपर्यंत क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव पूर्ण होते. दुहेरी धाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न होतोय आणि दुहेरी धाव संख्येने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. धावसंख्या होती ती मात्र 13. सकाळच्या सत्रामध्ये हा पहिला सामना सुरू असलेला गवळी प्रीमियर लीग पर्व पहिलं. बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू संकेत यांचा सुबोध यांच्यासाठी. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 13. पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपात आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव घेण्यात यशस्वी झाला सुबोध. कृपया पंच त्वरा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना इथं पाहायला मिळत आहेत. गोलंदाज संकेत बघूया. मर्यादित 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकाचा खेळ संपवायचा आहे. बघूया पुन्हा एकदा पुढील चेंडू संकेत यांचा सुबोध यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत आहे परंतु तो अयशस्वी झालाय सुबोध यांचा आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या होती ती मात्र 14. ज्यांनी आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक
7,000 रुपये रक्कम दिलेली आहे असे आमचे देणगीदार श्री परागदादा धुमाळ निगडी गावचे समाजसेवक, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी जरा मंचावर यायचं आहे, मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा संकेतांचा पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडूने टप्पा पडल्यावर थोडीशी उसळी घेतली आणि विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळत गोलंदाज आपल्याला संकेत यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा मुकेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट पद्धतीत चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूने टप्पा पडल्यावरती थोडंसं वळण घेतला आणि विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आपला गोलंदाज संकेत यांचा पुन्हा एकदा पुढील चेंडू मुकेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु चेंडू जाईल कार्पेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 15. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या सुशांतच्या, परंतु या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये आतापर्यंत धावसंख्या खर्च केली ती मात्र 5 संकेत यांनी. पुन्हा मोठा क्या बात आहे, इथं मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होत आहे, फर्निचर डिस्ट्रॉय होत आणि पहिला हादरा बसतोय पुरंदर केसरी या संघाला. 15 धावसंख्येवरती दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 15. एक गड्याच्या मोबदल्यात अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज संकेत, कारण का पहिल्या षटकामध्ये सुशांत यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट असा कमबॅक केलाय रंगना चॅलेंजर्स या संघानं. पंच 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकाचा खेळ संपवायचा याची नोंद घ्यावी. पहिलं नवीन गोलंदाजी मार्कवरती सुशांत पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं व सांघिक वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळत आहे विश्वास. तर फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल सुबोध. क्या बात आहे, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळला चेंडू परंतु तिथे कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. डिक्लेअर झोन मध्ये धावा जातील, धावा येईल 1. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते गोलंदाज विश्वास. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आले. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 16. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने टोळावलेला चेंडू परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ही ते मात्र येईल या स्पर्धेतला पहिला षटकार. अतिशय उत्कृष्ट असा टोळाला चेंडू सुबोध यांनी आजच्या या स्पर्धेतील गवळी प्रीमियर लीग पर्व. तर इकडे मी एक विनंती करतो, जो पुढील सामना होणार आहे विजयदुर्ग वर्सेस तोरणा, त्या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी मंचाकडे यायचे आहे. विजयदुर्ग आणि तोरणा दोन्ही संघ कर्णधार जरा मंचाकडे यायचं आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय मुकेश यांनी. पुन्हा एकदा पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. ते ग्राउंड मध्ये कोणाची सायकल आहे, जरा ती मागे काढा सायकल. धावसंख्या होती ती मात्र 23. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना मुकेश यांनी मात्र आक्रमण चढवलं होतं सुशांत यांच्यावरती. बघूया पुन्हा एकदा सुबोध त्यांचा पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चेंडू येईल आमच्या पॉइंट क्षेत्र झोन मधून. एकेरी धाव येते, दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय तो सुद्धा यशस्वी होतोय. दुहेरी धावसंख्येनं धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. धावसंख्या होती ती मात्र 25. सुशांतने पहिला षटक हाताळताना 10 धावा खर्च केल्या होता. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा त्याच्यावरती आक्रमण केलंय आतापर्यंत. पुन्हा एकदा पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू मात्र इथं हवेत आहे, जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला दुसरा हादरा बसेल पुरंदर केसरी या संघाला 25 धावसंख्येवरती. सदा दोन्ही जे आमचे पुढील जे संघ आहेत त्यांचे कर्णधार विजयदुर्ग आणि तोरणा दोन्ही कर्णधार जिकडे कुठे असतील त्यांनी जरा मंचाकडे यायचं आहे लवकर. विजयदुर्ग आणि तोरणा, तसेच आमचे
इथे उपस्थित दोन्ही नवीन समालोचक श्री अविनाशदादा काते आणि श्री दिशांत कातुर्डे यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा इकडे आपल्या कामगिरीला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत धावसंख्या झाले मात्र 3-25. दोन गड्यांच्या मोबदल्यात पुरंदर केसरी या संघाचे पुन्हा एकदा सुशांत यांचा पुढील चेंडू नवीन फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. सुबोध पुन्हा एकदा वेगवान पद्धतीने टाकलेला चेंडू आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 25. आपण या षटकानंतर नाणेफेकीकडे जाणार आहोत. आम्हाला थोडंसं लेट झालं त्याबद्दल दिशांत सरांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अकट स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून आज शनिवार दिवस आहे. महारुद्र अवतार सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण ताराय वयासी असा जन्म झाला चैत्र पौर्णिमेला आणि नमस्कार माझा तया मारुतीला. मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. एका बाजूला विजयदुर्ग आणि तोरणा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हा षटक झाल्याच्या नंतर टॉसका बॉक्सकडे यायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. वैयक्तिक पहिलं व सांघिक चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय रिकामे तर फलंदाजी मार्कवरती आपला फलंदाज पाहायला मिळेल विश्वास गायकर. पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपात येईल. वाईट पंच दोन्ही हात फैलावत हा चेंडू वाईट म्हणून घोषित करतात. या अतिरिक्त धावसंख्येने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावते. धावसंख्या होती ती मात्र 26. अजय रिकामे यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा विश्वास यांच्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केला जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम 22 चा वापर केलाय पंचांनी येथे. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक मात्र पुन्हा एकदा 27. चौथा षटक प्रगती पथावरती असताना सलग 2 चेंडू वाईट टाकलेत गोलंदाज अजय यांनी. या षटकानंतर आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. विजयदुर्ग आणि तोरणा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आणि संघ मालक आहेत त्यांना विनंती करतो आपण मेन स्टेजकडे आपण यायचं आहे. येत्या 2 मिनिटांमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. आता इथे मात्र पुन्हा एकदा तिसरा हादरा बसतोय संघ पुरंदर केसरी यांना. 27 धावसंख्येवरती सलग 2 चेंडू वाईड आल्यानंतर अजयनी मात्र इथं कमबॅक केलं आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला फलंदाज विश्वास यांचा. सूरज नवीन फलंदाज सूरज. मी इकडे आपले नेवरुळ गावचे काते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी जरा मंचावर यायचं आहे. काते साहेब, नेवरुळ गावचे समाजसेवक काते साहेब, आपण जरा मंचावर यायचं आहे प्लीज. तर पुन्हा एकदा अजय तयार आहे. फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल फलंदाज सूरज. पुन्हा एकदा पंच गोलंदाजाला दंडित करताय. अतिरिक्त धाव येईल. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक होतोय तो मात्र 28. सलग 2 चेंडू वाईड आले होते त्यानंतर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला होता विश्वास यांचा अजय यांनी. त्यानंतर पुन्हा एकदा वाईड. पुन्हा एकदा पुढील चेंडू अजय यांचा सूरज यांच्यासाठी. पुन्हा एकदा दिशा भरकट्टे अतिनय उत्कृष्ट चेंडू होईल. निर्धाव चेंडूची सांगता होईल. चौथं षटक प्रगती पथावरती असताना आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 28. 3 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा पुढील चेंडू अजय यांचा सूरज यांच्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथं क्षेत्ररक्षक येण्याचा झेल होतं का पाहायला मिळेल. इथं मात्र चौथा हादरा बसतोय. पुन्हा एकदा पुरंदर केसरी या संघाला पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार ठरेल सूरज. सलग वाईट चेंडू आले होते परंतु 2 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय गोलंदाज अजय. त्याची जागा आता पुन्हा सूरजची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजी मार्कवरती आपल्याला जाताना पाहायला मिळते ओमकार.
अजयचे सलग 2 चेंडू वाईड आले होते, त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला, पुन्हा वाईड, पुन्हा निर्धाव चेंडू, नंतर एक खेळाडू झेलबाद. पुन्हा एकदा अजय यांचा पुढील चेंडू ओमकार यांच्यासाठी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत आहे. चांगला कमबॅक केलाय आतापर्यंत अजय यांनी. आतापर्यंत 3 अतिरिक्त धावसंख्या दिलेत या षटकामध्ये, 2 गडी बाद केलेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झाले 4 गड्यांच्या मोबदल्यात 28. पुन्हा एकदा पुढील चेंडू अजय यांचा ओमकार यांच्यासाठी, मोठा फटका खेळलाय आणि इथं एकदा पुन्हा एकदा थोडस गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, आणि इथे मात्र आत्महत्या करताना पाहायला मिळत फलंदाज सुबोधला सुद्धा माघारी परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या होती ती मात्र 30. 5 गड्यांच्या मूल्यात आता नवीन फलंदाजी मार्क वरती घुमेश्वर चा खेळाडू जितू महागावकर. नवीन फलंदाजी मार्क वरती जितू महागावकर. आता मात्र इथे सुबोध माघारी परत आहे धावचीच्या स्वरूपात. अजय यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा ओमकार यांच्यासाठी, क्या बात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा एक हादरा बसेल पुरंदर केसरी या संघाला. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज अजय. आतापर्यंत या पूर्ण षटकामध्ये 3 गडी त्यांनी बाद केले. धन्यवाद. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती मात्र 6 गड्यांच्या मोबदल्यात 30. आणि रांगणा चॅलेंज या संघासमोर धावसंख्येचं आव्हान ठेवलं 31. पुरंदर केसरी या संघानं मर्यादित 4 षटकामध्ये विजयासाठी आवश्यकता आहे रांगणा चॅलेंज या संघाला 31 धावसंख्येची. थँक्यू. आपण नाणेफेकीकडे जातोय. विजयदुर्ग आणि तोरणा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस का बॉसकडे यायचं आहे. तसेच संघ मालक देखील आहेत, त्यांना देखील विनंती करतो की आपण टॉस का बॉसकडे यायचं आहे. या तील नाणेफेक करतील ते मसासी वर्धन असोसिएशनचे सन्माननीय आदरणीय खजिनदार साहेब राजेंद्रजी दिवेकर साहेबांना विनंती करतो की आपण टॉस करावं अशी मी आपणास विनंती करतो. पाहूया दुसऱ्या सामन्याकडे आपण जातोय. नाणेफेक केली जाते. नाणेफेकीचा कॉल जातोय तो विजय दुर्गा या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अगदी 4 षटकांचा सामना असेल. थोडंसं आपण स्टेजवरती यायचं आहे. आपण सामने या मैदानाचा अनुभव आहे. आपण कॉल दिलाय की आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे तोरणा या संघाला फलंदाजी आमंत्रित केले. तर आपलं प्लॅनिंग काय असेल या मैदानावरती? अनुभव तर आपल्याला या मैदानाचा आहेच. जास्तीत जास्त कमीत कमी जेवढी संख्या देता येईल रनांची तेवढी आम्ही देण्याचा प्रयत्न करू. 40 पर्यंतच्या खालीच राहिले पाहिजे. ते एक पॉवर प्लेचा षटक आहे त्यामुळे पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 12-15 रन तर मारूच शकतात कोणताही बॅट्समन, कारण की सर्कल ग्राउंड आहे. ग्राउंड पण छान आहे, आउटफील्ड पण छान आहे. त्यामुळे 40च्या खाली रन जेवढे होतील तेवढे आमच्यासाठी चांगलं असेल. नक्कीच. पण आज जर असोसिएशनच्या माध्यमातून एवढं मोठं गवळी प्रीमियर लीग आपल्याला व्यासपीठ करून दिलंय त्यांच्याबद्दल आपण जर काय बोलाल? छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि असं यापुढेही या लोकांनी असे वर्षानुवर्ष असा कार्यक्रम चालत राहावा ही इच्छा आहे. नक्कीच. असोसिएशनला पण देखील खास शुभेच्छा दिल्यात, पण आपलं पण देखील तेवढं सहकार्य असोसिएशनला असेल आणि राहील हीच आपल्याला. आपल्याला तोरणा या संघाला फलंदाजी आमंत्रित केलंय. 4 षटकांमध्ये 40 धावांपर्यंत आपल्याला रोखण्याचं आव्हान त्यांनी केलंय. तर आपण कितीपर्यंत मजल मारू शकता? आम्ही 4 ओव्हर 50 ही धावसंख्या मारण्याचं प्लॅनिंग तुमचं आहे. तुम्हाला दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या या टुर्नामेंट बद्दल, या गवळी प्रीमियर लीग बद्दल आपण 2 शब्द बोलावं अशी मी आपणास विनंती. खूप सारं म्हणजे एकदम मस्त आयोजन केलेलं आहे. कमिटीने याच्यासाठी खूप हातभार लावलेला आहे, खूप मेहनत घेतलेली आहे आणि या टुर्नामेंटमुळे आपल्या या नवतरुण खेळाडूंना नक्कीच चांगली संधी उपलब्ध होईल अशी मी आशा बाळगतो. थँक्यू. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दिशा सर.
आता मात्र थँक्यू डीजे. आता मात्र आपण एक रायगडचा बुलंद आवाज सन्माननीय आदरणीय याच बाईंदर नगरीमध्ये आमची ओळख झाली. आमचे गुरुवर्य ज्यांच्याकडे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत ते म्हणजे समालोचन कक्षामध्ये आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करतायत ते दिशांजी कातोडे सर. आपण त्यांचा एक गोड आवाज ऐकणार आहोत. तरी त्यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्सची धुरं सांभाळावी. धन्यवाद. येस थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. मसा सेवर्धन क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत सर्वांचं क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आपण सर्वजण पाहताय गवई प्रीमियर लीग सीझन 1चा थरार. आणि या स्पर्धेसाठी जे जे संघमालक सर्व संघ आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतो. सुरुवातीला जर पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपला जिथे बॅटिंग करत असताना पुरंदर केसरी या संघाने धावफलकावरती तब्बल 30 धावांचं आव्हान पेश केलं आणि आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये करायचे 31 म्हणजेच 31 धावा. आणि या 31 धावांवरती रोख लगावण्यासाठी इनिंग क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती ज्या गोलंदाजाला आणलंय त्या गोलंदाजाचं नाव आहे महागाव एक्सप्रेस अर्थात जितू महागावकर. जितू याला आपण पाहताय. तर दुसरा एंडला बॅटिंग दर्पण आणि संकेत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 24 मध्ये 31 ची लढत. पहिला मॅचच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरून जितू महागावकर राईट अमोर द विकेट. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. पहिला बॉल क्लासिकल स्ट्रोक. मिड ऑफला खेळाडू आहे जोपर्यंत बॉलला अडवतील एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने चेसिंग ऑन. पहिल्या चेंडूवरती एक धाव आल्यानंतर इथे स्ट्राईक रोटेशन आणि एक गरजेचं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे तुम्हाला 24 मध्ये 31 करायचे आहेत. आणि समोरच्या एंडला ज्या गोलंदाजाला आणलं तो या संघाचा सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कशा पद्धतीने तुमचा संयम मैदानावरती राखता तेही पाहणं तितकं महत्त्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने केवळ स्टिअर केलं, स्ट्राईक रोटेट केली आणि त्याच्यानंतर आता क्षेत्ररक्षण जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या ओव्हरसाठी बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि दुसऱ्या बाजूला लॉंग ऑन तैनात. दुसरा बॉल आखू टप्प्याचा ऑन साईडला हवाई हवला. क्षेत्ररक्षक जरूर चेस करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावीचाही प्रयत्न या ठिकाणी सफल झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डबल ज्या रणसंख्येला घेऊन जातील 3च्या घरामध्ये. दिशांत साहेब 2 मिनिटं फक्त आम्हाला द्या. इथे आमचे कार्याध्यक्ष श्री लंकेश धुमाळ यांना मी जरा मंचावर येण्याची विनंती करतो. कार्याध्यक्ष लंकेश धुमाळ. संगम पुढे ना. आपल्या सामन्यांसाठी ज्यांनी आपल्याला 4th क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे असे आमचे निगडी गावचे समाजसेवक आणि आमचे बंधू श्री परागदादा धुमाळजी इथे उपस्थित आहेत. त्यांचं मी आमचे कार्याध्यक्ष श्री लंकेश धुमाळ यांच्या वतीने स्वागत करू इच्छितो आणि त्यांचं शाळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचे आभार इथे मानायला सांगत आहे. दरम्यानच्या काळामध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार चौकार. धन्यवाद साहेब. आयकॉन वर्सेस आयकॉनची लढत. जितूच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संकेत तटकरे. मागच्या चेंडूवरती चौकार आला आणि या बॉलवरती संकेतला रोखून ठेवलंय. क्रिकेट आहे. मागच्या चेंडूवरती जर चौकार तू मारू शकतोस या बॉलवरती मी थांबवू शकतो. आणि जसं मी म्हटलं की जितू महागावकर एका बाजूला आयकॉनच्या भूमिकेमध्ये, दुसऱ्या बाजूला संकेत तटकरे ज्याच्या बॅटमधून एक क्लासिकल स्ट्रोक आला आणि त्याच्यानंतर जे क्रिकेटचं समीकरण आहे. प्रत्येक बॉल तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावरती नवीन संधी देतो आणि ती संधी सध्याच्या घडीला आपण मैदानावरती पाहिली. चौकार आणि त्याच्यानंतर संकेतला शांत ठेवण्यामध्ये जितू यशस्वी झालेत. राईट अमोर द विकेटने इन ऍक्शन. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉडीचा वेध घेणारा बॉल आणि आणखीन एका डॉट बॉलची सांगता. आजच्या या स्पर्धेला पाहिलं तर बरोबर आमच्या जोडीने विनायक गायकर जे आहेत स्कोररच्या भूमिकेत. आपलंही सरचे स्वागत. संपूर्ण एम्पायर स्पोर्ट अगदी
या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग एम्पायर स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जात आहे आणि जे जे प्रेक्षक घर बसल्या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सरचे स्वागत आहे. बिग हिट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, संधी निर्माण झाली होती मात्र खेळाडू थोडेसे मागे राहिले. वन बाउन्स जोपर्यंत बॉलला कॅरी केलं जाईल इथे दुहेरी धावांची मोहर या बॉलवरती आणि रणसंख्येला एकत्रित घेऊन जाईल 9च्या घरामध्ये. 9 लॉस ऑफ नन विकेट्स. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, उर्वरित 3 षटक आहेत आणि 3 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल हे पाहण्या अगोदर पुन्हा एकदा संधी देऊया डीजेला. येस, थँक्यू. चला, खेळाडूंना सर्वांना विनंती आहे मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग कंप्लीट करायची. बघा, नेहमी म्हटलं जातं टाइम इज अ मनी, म्हणजे वेळेवरती प्रत्येक गोष्टीला अंजाम देणं, प्रत्येक गोष्टीला पुढे नेणे हे फार गरजेचं आहे. त्यामुळे मी प्रत्येक खेळाडूला आणि सर्व संघनायकांना विनंती करेल की कृपया आपण वेळेवरती निर्बंध ठेवण्याचं काम करूयात, कारण ही स्पर्धा जर पाहिली तर डे लाईटमध्ये आपण कव्हर करतोय, फ्लडलाईटची व्यवस्था नाही आहे आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. त्यामुळे आजचा जो काही आपण स्केड्यूल आहे तो उद्यापर्यंत जाणार नाही, याची थोडीशी दक्षता घेऊयात. पहिल्या षटकानंतर आता 18 मध्ये करायचे आहेत 22 गोलंदाजी ट्रॅकवरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत कल्पेश कासार. पहिलं षटक चांगलं राहिलं, जितूला एक चौकार जरूर आला, मात्र मी म्हणेल की आपल्या संघासाठी एक चांगलं षटक. शफल झाले ऑन साईडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू या बॉलसाठी तैनात. एका धावेवरती रोखलं गेलं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यस 2 धावा या बॉलवरती कंप्लीट आहे. तुम्हाला हे तंत्र मैदानावरती वापरावं लागेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण जसं म्हटलं जातं की मुंबईची लाईफलाईन लोकल, तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आणि यावरतीही काम होणं गरजेचं आहे. आणि मी म्हणेल की आता क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकण्याचा जो काही प्रयत्न आहे तो मैदानावरती यशस्वी झाला. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोटलं डबल डिजिटमध्ये 11च्या घरामध्ये. 31 धावांचा आव्हान, अजूनही 20 धावा करायच्या आहेत. नेक्स्ट डिलिव्हरी, बॅकफुटला गेले, कट केले, मागे खेळाडू जरूर तैनात होते जोपर्यंत बॉलला चेस करतील. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावेनं स्कोर कार्ड मध्ये इजाफा होईल. धावांचा आकडा 13, म्हणजेच जर आपण पाहिलं तर एक नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. थर्टीन ऑफ लास्ट ऑफ नन विकेट. आता मी म्हणेल की इथे गोलंदाजी करत असताना पुरंदर केसरी संघाला एखादी विकेट शोधावी लागेल. तुम्हाला आता पार्टनरशिपला ब्रेक लावणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. पुढचा चेंडू अगदी पाहिलं तर बॅटवरती बॉलरकडे फुटवर्क नव्हतं, पंचांकडे जरूर पाहिलं होतं, मात्र पंचांचा कोणताही निर्णय नाही आहे. आणि जसं आपण पुन्हा एकदा उल्लेख करत म्हटलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुटवर्क या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या बॉलला जर पाहिलं तर जागेवरून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला फ्रंट ऑफ द विकेट, पण मी म्हणेल की स्विंग अँड मिस आणि आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड झालाय. दबाव बनावा लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रेशर. यावेळी हलक्या हाताने चॉप केलं, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. मागे बॅकवर्ड कव्हर्स मध्ये खेळाडू होते, तिथे थोडंसं मी म्हणेल की फंबलिंग झालं आणि सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट करण्यात दोन्ही खेळाडू यशस्वी झालेत. या 2 धावेनं स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदलाव. 15 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चेसिंगचा अर्धा रस्ता यावेळी पार करून झालाय, कारण अजूनही 16 धावा करायच्या आहेत निर्धारित 14 बॉलमध्ये. 14 बॉल्स आर लेफ्ट अँड रिक्वायर्ड रन्स आर 16 हे समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केलाय. पहा, जो बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू होता त्याला बरोबर शॉर्ट मिड विकेटला पाठवले गेले. सर्कलच्या आतमध्ये पुन्हा एकदा विवरचना रचली गेली आहे. मिड ऑफला खेळाडू उभा केला गेला, मिड ऑनला खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहिलं तर ऑन साईडला एक्स्ट्रा प्रोटेक्शन या बॉलसाठी. शफल झाले, खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला आणि फक्त एक सिंगल धाव. हे चांगले बॉल तुम्हाला हाताळावे लागतील. पहा, विकेट्स येत नाहीत त्यावेळेला तुम्हाला बॅटर्सवरती दबावही बनवणं तितकंच महत्त्वाचं आहे. एका धावेनं स्कोर कार्डमध्ये वाढ. धावांचा आकडा 16च्या घरामध्ये आहे. आपण सुरुवातीलाच उल्लेख केला की इथे तुम्हाला विकेट्स मिळवणं ही बाब फार महत्त्वाची आहे, कारण पार्टनरशिपला ब्रेक लागल्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती येईल त्यावेळी कंडिशन, चॅलेंज हे सगळ्या गोष्टी चेंज होतात, बदलत असतात. त्यासाठी विकेट शोधणं गरजेचं आहे. यावेळी स्टेप आउट केलं, मागे यष्टीरक्षकाकडून चुकी झाली. गोशांकित झोनमध्ये बॉल निघून गेलाय आणि पंचांचा इशारा आपण पाहता. या बॉलवरती सिंगल धाव. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहिल्या तर लॉस ऑफ नन विकेट 17, येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 14चं आव्हान. तर इकडे मी आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजिंक्य कासार यांना विनंती करतो की आपण आपले सामन्याने इकडे मान्यवर लाभले आहेत. घुमेश्वर गावचे
समाजसेवक श्री अनंत खेडेकर साहेब यांचं इकडे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. खेडेकर साहेब थोडं मिळेल का बघा. त्याचबरोबर नेवरुळ गावचे समाजसेवक आणि क्रिकेटप्रेमी श्री गंगाधर काते साहेबांचं इकडे तुमचं कोण आहे विनायक काते यांना मी विनंती करतो की त्यांनी जरा स्वागत करून घ्यायचं आहे प्लीज. आमचे प्रीमियर लीगमधील एक संघमालक विनायक काते साहेब पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करून घ्यायचं आहे. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. ओ टू क्रिकेट. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. पहिल्या चेंडूवरती सिंगल धावाल्यानंतर समीकरणामध्ये बदलाव 11 मध्ये 13 करायचे आहेत. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होईल का ही पाहणं महत्त्वाचं आहे. पहा जितू महागावकरला षटक क्रमांक 3 मध्ये आणले. चांगली स्ट्रॅटर्जी आहे कारण संघाचा संगणक आहे आणि त्याचबरोबर आयकॉन खेळाडू आहे आणि आपण जितूची गोलंदाजी यादी देखील बऱ्याचदा चर्चेचा विषय पाहिलेला आहे. त्यामुळे आता जितू ज्या इंटेन्शनने बॅटिंग गोलंदाजी करतील हे पाहणं गरजेचं आहे. एखादी विकेट ज्याचा मी वारंवार उल्लेख करतो की आता तुम्हाला ब्रेक थ्रू मिळवणं ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट देखील या मॅचमध्ये पाहायला मिळेल. समोर असंख्य तटकरे जे आपण पाहिलं तर रांगणं चॅलेंजेस या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न बॉल गलीमध्ये निघून चाललाय. तिथे घोषांकित झोन आहे का तर पंच त्या ठिकाणी जरूर आपल्यापर्यंत इशारा पोहोचवतील. लेग बाईचा इशारा आला पहा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 जो लेग बाईज इंडिकेट करतो तो नियम आपल्यापर्यंत पोहोचवला गेला आणि एक या अवांतर धावेनं रणसंख्या 1919च्या घरामध्ये. येणाऱ्या 10 बॉलमध्ये अजूनही 12चं आव्हान या मॅचमध्ये शिल्लक. जितू महागावकर आणि त्यांच्या बरोबरीने पुरंदर केसरीचे दोन्ही बॅटर खूप लाजवाब बॅटिंग. संकेत तटकरे स्ट्राईक एंडला दर्पण खेडेकर. यावेळी अप्रतिम डिलिव्हरी बॅकफुटला गेले. कट करायचं होतं बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये आणि जितू महागावकरची ओळख आहे. प्रत्येक बॉलची लेंथ बदलणं प्रत्येक चेंडूची गती बदलणं हे जितूचं वैशिष्ट्य आहे आणि बरोबर आपले स्किल जे आहेत तो त्याने मैदानावरती पेश करतोय. प्रत्येक बॉलवरती वैविध्यता आपण पाहतोय. व्हेरिएशन. अकुटप्प्याचा बॉल. संधी आहे जितू निघालाय बॉल खाली. झेल ड्रॉप झालाय आणि ज्याचा आपण उल्लेख केला होता. कधी कधी मित्रांनो संधी हातातून निसटते आणि एकदा की संधी निघून गेली तर त्या संधीची पुन्हा तुम्हाला वाट पाहावी लागते आणि इथे संधी होती का जितू नाराज आहे. नाराज होण्याचं कारणही तसंच आहे. विकेट आली असती तर या मॅच मध्ये ट्विस्ट जरूर आला असता. संधी होती, संधीला कन्वर्ट नाही करता आलं आणि आता पुन्हा एकदा समीकरणामध्ये जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 8 बॉलमध्ये करायच्या 11 धावा. क्रिकेटचा खेळ सांगतो कॅचेस विनिंग द मॅचेस. छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. म्हणजे इथे जर दर्पणला माघारी परतवण्यात जर यश आलं असतं तर कदाचित नवीन बॅटर मैदानावरती आल्यानंतर मी जसा उल्लेख केला की कंडिशन वेगळ्या असत्या. सध्याच्या घडीला कोणत्याही प्रकारचं नुकसान नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाला. यस यावी स्वीट साऊंड खेळाडू आहे आणि यावेळी चुकी नाही. संकेत तटकरे महत्वाचा गडी बाद. फलंदाज गॉन. संधी देवा डिझेला. यस थँक्यू. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. जितू महागावकर अँड कंपनी विनंती आहे चला टीम मीटिंग घेऊ नका. मी मगाशी उल्लेख केला की वेळेला फार महत्व आहे. पहा वेळेला तुम्ही कधीही कमी समजू नका कारण बरोबर सकाळी जो न्यूजपेपर 4 रुपये दराने विकला जातो तो बरोबर संध्याकाळी 4 रुपये किलोनं रद्दीच्या भावामध्ये विकला जातो. त्यामुळं वेळेला महत्व आहे आणि त्या वेळेबरोबर आम्हाला पुढे जाणंही तेवढं गरजेचं आहे. ते विकेट आल्यानंतर नवीन कॅन्डिडेट नवीन उमेदवार अक्षय रिकामी मैदानावरती दाखल झालाय. जितूचा कॉन्फिडन्स. या मागच्या बॉलवरती विकेट गेल्यानंतर यावेळी यस तेज तर्रार बॉल बरोबर गुडले स्पॉटवरती टाकला. अतिरिक्त वेग या बॉलनं धारण केला. स्किट झाला बॉल आणि इथे आणखीन एक डॉट बॉलची सांगता. येणारे 6 चेंडू करायचे 11 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट. शेवटचे षटक कोणाच्या हातामध्ये येईल पाहण्या अगोदर पुन्हा एकदा जाऊयात आणि ऐकूया डिझेला.
येस थँक्यू चला प्लीज पुरंदर केसरी जास्त वेळ घेऊ नका, कारण 6 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. पहिलाच मॅचचा सामना पहा का रंगलाय. अगदी 24 बॉलमध्ये 31 धावा करायच्या होत्या. सुरुवातीला वाटलं होतं की पुरंदर केसरी थोडासा वरचढ ठरतोय की काय. अनिकेत तटकरेचा खेळ खूप चांगला राहिला होता. अनिकेत बाद झाल्यानंतर आता मैदानावरती दर्पण खेडेकर आणि अक्षय रिकामे ही जी जोडी आहे ती आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 11 धावांसाठी सज्ज आहे. विश्वास गायकर, गुमेश्वर गावचा आणखीन एक खेळाडू. पहिला बॉल हलक्या हातानं इथे पहा अगदी मनगटाचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. गोलंदाजाचा तोच एक सांगण्याचा प्रयत्न होता की झेल कॅरी करणं गरजेचं होतं का, थोडंसं पुढे आला असतं ते झेल मिळाला असता का. मात्र बऱ्याचदा म्हटलं जातं खेळाडूंना अंदाज बांधता आला पाहिजे. कदाचित अंदाज चुकला. एक धाव आली आहे. आता 5 चेंडूवरती करायचे 10 धावा. येणारे 5 चेंडू 10 धावांची गरज. या मॅच मध्ये बरंच काही घडताना पाहता. यष्टांच्या मागे आता जितू महागावकर म्हणजे कॅप्टन जर पाहिलं तर आता कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षणाची सजावट पहा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आणि त्याच्या बरोबरीने लॉंग ऑफला उभं केलं गेलंय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू वेगाने निघून चालला. खेळाडू वेगाने आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का. चांगली रणनीती आहे. सिंगल वरती थांबवलं. दर्पण स्वतःवरती विश्वास दाखवतोय. मी सुरुवातीला मैदानावरती आलोय, माझ्याकडे स्ट्राईक ठेवणंही गरजेचं आहे आणि त्याने बरोबर नकार दिला. मी म्हणलं की कधी कधी तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे आणि बरोबर योग्य वेळेला त्याने हा नकार कळवला. आता येणारे 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये करायचे 9 धावा. एखादा मोठा फटका, एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, त्याच्यानंतर एखादी सिंगल डबल, यामधले समीकरण. आखू टप्प्याचा बॉल, मागे खेळाडू आहे, झेल ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी जरूर होईल आणि यस 2 धावा यावी सहजरित्या कंप्लीट. खेळाडू नाराज जाणवत आहेत कारण मी म्हटलं होतं मगाशी की छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. पुन्हा एकदा अनिकेतला पाहिलं तर अनिकेत जिथे चाललाय की चेंडू बरोबर त्याच्याकडे चाललाय. म्हणजे आता अनिकेतला जर तुम्ही पाहिलं तर तो मागे बॅकवर्ड पॉईंटला उभा होता, तिथून त्याला हलवलं गेलं. बरोबर शॉर्ट मिड विकेटला तैनात केलं. तिथून त्याची वर्णी आता जर आपण पाहिलं तर बरोबर एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये त्याला आता उभं केलं गेलंय. 3 मध्ये करायचे 7 धावांची गरज. भूमी गायकर यांच्या मालकीचा संघ आहे. सर्कल मध्ये बॉलला अडवलं. इथे पुन्हा एकदा एक सिंगल धाव. आता येणारे चेंडू शिल्लक करायले 2 आणि 2 चेंडू मध्ये करायचे 6 धावा. कंपल्सरीचे या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे आता येणाऱ्या 2 चेंडूवरती 6 धावा तुम्हाला कंपल्सरी करायच्या. अभि नाही तो कभी नाही. आता नाही केलात तर तुम्हाला नेक्स्ट मॅचची वाट बघावी लागेल. हिरो बनण्याची संधी आहे. इथे स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर अक्षय रिकामे जो 2 चेंडूमध्ये वैयक्तिक 1 धावसंख्येवरती खेळ करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस आणि इथे मैदानावरती काय घडलं. महत्वाची विकेट म्हणजेच दर्पण माघारी परतला. आता येणारा 1 चेंडू आणि करायचे 6. तोपर्यंत ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला. येस थँक्यू. आता येणारा 1 चेंडू शिल्लक राहिला आणि करायचे 6 धावा. नवीन बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. 1 मध्ये 6 ची गरज. क्रिकेटमध्ये या धावाही आपण बऱ्याचदा होताना पाहिल्या. तिथे पहा आता जयेशच्या खांद्यावरती जबाबदारी. जयेशला एकच काम करायचं आहे, बॉलला सीमारेषेच्या बाहेरच पाठवायचं आणि त्यासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. बरोबर येणारा 1 चेंडू शिल्लक, 6 धावांची गरज. चला वेळ घेऊ नका प्लीज. पुरंदर केसरी आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. तुम्ही एका बॉलसाठी डिस्कशनला प्लीज वेळ घेऊ नका. शेवटचा आणि अंतिम चेंडू 1 and 6. या आधी क्रिकेटच्या मैदानावरती असे बरेचसे विक्रम आपण घडताना पाहिलेत. एका चेंडूवरती 6 धावांची गरज. शेवटचा बॉल पॅड वरती, मॅच फिनिश. या जर आपण पाहिलं तर GPL 2025 पर्व 1 चा आणि पहिला मॅचचा विजेता संघ ठरलाय पुरंदर केसरी. पुढच्या मॅचला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव. आपल्या दरम्यान अविनाश काते सर जॉईंट होतील आणि पहिल्या इनिंग मध्ये आपण ऐकणार आहोत अविनाश काते यांना.
या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मुकेश गायकर, ज्याने मात्र अचूक फलंदाजी केली. वैयक्तिक धावसंख्या 16 उभारली आणि त्याच्या जोरावर त्याला 9 चेंडूमध्ये तब्बल धावसंख्या बनवली ती 16. त्याला मात्र सामनावीराचा पुरस्कार देतील. पराग धुमाळ यांना विनंती करतो की आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे ते गवळी प्रीमियर लीग पर्व पहिले. आता मात्र दुसऱ्या सामन्यासाठी आपण सुरुवात करतोय. विजयदुर्ग आणि तोरणा. विजयदुर्ग याने नाणेफेक जिंकून प्रथम मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. स्वतः संघ मालक मैदानामध्ये दाखल आहेत. पास्टी या संघाला बिलॉन करणारे खेळाडू आहेत ते म्हणजे वैभव दिवेकर. आता मात्र संघ मालक देखील आहेत या प्रीमियर लीग मध्ये. आपला संघ घेऊन क्षेत्ररक्षणासाठी झालेत दाखल ते विजय दुर्ग आणि सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला सूरज आणि प्रणित मैदानामध्ये दाखल होता. एक गोडबोली जोडी. खामगाव या संघाला बिनॉन करणारा खेळाडू आज मात्र या प्रीमियर लीग मध्ये मोठा कारनामा करण्यासाठी सज्ज झालाय. हे नको दादा, हे उद्याचे आहेत. प्रत्येक खेळाडूने मात्र दखल घ्यायची. कर्णधाराने 20 मिनिटांमध्ये एक इनिंगची समाप्ती झाली पाहिजे. अगदी या गोष्टीचं नियमांचं पालन आपण करायचं आहे. विजयदुर्ग या संघ मालकांना विनंती करतो क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आहे. तोरणा या संघाची मात्र सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाले.